पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. किरकटवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली आहे. परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन प्रदेश भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव दत्ताभाऊ कोल्हे व खडकवासला भाजपच्या सरचिटणीस धनश्रीताई कोल्हे यांनी स्वखर्चातून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून दिला असून या रस्त्याचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या सोसायटी अंतर्गत रस्त्यावर पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात प्रचंड धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही समस्या तब्बल 40 वर्षापासून कायम होती. अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अशा परिस्थितीत कोल्हे दाम्पत्याकडे या समस्येबाबत नागरिकांनी कळवले. त्यांनी पुढाकार घेत ही समस्या कायमस्वरूपी सोडवली व स्वखर्चातून या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून दिले. नव्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामुळे नागरिकांची ये-जा सुलभ झाली असून परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षिततेही सुधारणा झाली आहे. विकास कामासाठी कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कृतीतून समस्या सोडवण्याची भूमिका कोल्हे दाम्पत्याने घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. लोकार्पणाच्या वेळी उपस्थित रहिवाशांनी आमची 40 वर्षाची समस्या सुटली, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थित रहिवाशांनी दत्ताभाऊ कोल्हे व धनश्रीताई कोल्हे यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमास प्रदेश भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव दत्ताभाऊ कोल्हे, खडकवासला भाजप सरचिटणीस धनश्रीताई कोल्हे यांच्यासह सीताराम कोलटकर, ॲडव्होकेट श्रीनाथ राऊत, कृष्णाजी राऊत, बाळासाहेब निगडे, कैलास निगडे, पोपट निगडे, गजानन तनपुरे, गौरी कोल्हटकर, अनुराधा राऊत, कविता तनपुरे, सुप्रिया राऊत, सुलभा कोल्हटकर आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी दत्तात्रय महादेव कोल्हे, महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा. आज या ठिकाणी हा जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याचं उद्घाटन करताना खरंच आम्हाला खूप मनापासून अभिमान वाटत आहे. कारण या रस्त्यावर जे रहिवासी राहतात ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे 40 वर्षापासून इथं रस्ता नव्हता आणि मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस हा रस्ता म्हणजे इथं शेवाळ साचलेलं होतं, कचरा पडलेला होता. मला थोडंसं असं या चांगल्या सोसायटीचे लोक असा रस्ता का वापरतात हे प्रश्न पडला. त्यानंतर मी असं मनाशी ठरवलं की काही झालं तरी हा रस्ता 8 दिवसात यांना करून द्यायचा आणि त्याप्रमाणे मी स्वखर्चातून हा रस्ता यांना करून दिला. कारण इथं काही थोड्याफार अडचणी होत्या. इथे जे रहिवासी होते त्यांना सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना हा रस्ता मी करून दिला आणि अशाच पद्धतीने जरी कोणाची काही अडचणी असतील आमच्या प्रभागातील तर त्यांनी आम्हाला बिनदक्कतपणे सांगावे. आम्ही कुठली अडचण असू त्यांची ती 99.99% ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय भीमरावअण्णा तापकीर यांच्या माध्यमातून आम्ही ज्या काही विकासाच्या योजना असतील त्या सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या चॅनलचे आभार मानते. तसेच त्यांची असे आमच्या कामाची दखल घ्यावी, इथून पुढे पण घेत राहावी. गेल्या 28 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रखडले होते. ग्रामपंचायतकडून होत नव्हतं, महानगरपालिकेकडून होत नव्हतं. आपल्या ऑफिसमध्ये आपले कोलटकर काका तसेच निगडे भाऊ व ॲडव्होकेट श्रीनाथ कृष्णाजी राऊत यांनी येऊन आम्हाला त्यांचे म्हणणे सांगितले व त्याप्रमाणे आम्ही माझे पती व दत्ताभाऊ कोल्हे व मी ह्या रस्त्याचे काम स्वखर्चाने केले. भारतीय जनता पार्टी व आपले आमदार माननीय भीमरावअण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे कामे करत राहू और विकास करत राहू. ठीक आहे. मी इथली तर आम्हाला रस्ताच नव्हतं. तर पडायची जाडायची लोक, गाड्या जायला गावत नव्हतं अजिबात. त्या रस्ता केला तर चांगलं झालं. आम्ही हा भारतीयांचे आम्ही सगळ्यांनी मत देऊ तुम्हाला. सुप्रिया श्रीकांत राऊत. मला पण खूप आनंद झाला आहे हा रस्ता तयार झाला. माझं लहान बाळ खूप रोज खेळते, स्कूलमधून आलं ना हे रोडवरच खेळत असतं आणि तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि आम्ही भरभरून मतं देऊन तुम्हाला निवडून आणू. दत्ताभाऊंच्या हस्ते आपल्या छोट्याशा रस्त्याचं आज हे उद्घाटन होते. गेली 1980 पासून
आजता काय 2025 पर्यंत या रस्त्याचं बिलकुल कुठेही काय म्हणजे जाण्याच्या परिस्थितीत नव्हता हा रस्ता. केवळ एक रिक्वेस्ट सांगितली दत्ताभाऊंना आणि त्यांनी ते कामावर लक्ष देऊन एक काम काळजीपूर्वक पद्धतीने करून घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल आमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. एक सांगणे, एक कल्पना देणे आणि लगेच कामाला सुरुवात करणे. आमचं तर असं होतं की बाबा हे आत्तापर्यंत मला तर कधी आठवलं नाही की असं हे झालेलं आहे इतकं पटकन आहे या परिस्थितीमध्ये. तर त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो आणि इथून पुढे असेच आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही त्यांना विनंती करतो. कधीपासून समस्या होती तुमची? 1980 पासूनचं हा हे झालेलं आहे, रस्त्याचा विलंब आहे. म्हणजे तेव्हापासून आम्ही या रस्त्याने कच्चा रस्ता असा गाडी मुलं जाता येत आहेत, चिकट होतं आहे, माती, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यातनं आतापर्यंत याचं कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं. असं एक रिक्वेस्ट दिल्यामुळं आणि एका ह्याच्यावर एका क्लिकवर जे काय म्हणतात ना काम कसं होतं हे त्यांनी दाखवून दिलं आम्हाला. या रस्त्याचं काम गेली कित्येक वर्ष तसंच पडलेलं होतं. माझ्या लग्नाला 17 वर्ष झाले. 17 वर्षात एकदाही हा रस्ता इतका चांगल्या स्थितीत कधीच नव्हता. इथनं जाताना लोक पडायची, धडपडायची, गाड्या पडायच्या. पण दत्ताभाऊ कोल्हेंचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी हा रस्ता आम्हाला करून दिला. जेव्हा मला माझ्या मिस्टरांकडनं कळालं की हा रस्ता होणार आहे तेव्हा मला अगदी खोटंच वाटलं, कारण की याच्या आधी पण आश्वासनं इतकी लोकांनी दिली परंतु ते काम कोणीच केलं नाही. पण मी दत्ताभाऊंचे खूप मनपूर्वक आणि ताईंचे खूप मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आम्हाला छान रस्ता करून दिला आणि आमचं इतक्या वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. याच्यासाठी मी खूप खूप त्यांचे आभार मानते. आणि आता भावी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यांना मी सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी ताईंना भरभरून मत द्यावीत आणि त्यांना निवडून आणावं. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि स्वामींच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. खूप खूप धन्यवाद. किती आता खूप वर्ष झालं पण ह्याला कोणीच येऊन सगळे यायचे, आमदार यायचे, खासदार यायचे, सगळे आले पण कोणी काही केलं तयारीच करून पण हे केलंच नाही. आम्हाला फक्त म्हणले की आव्हान दिले की आम्ही करू किंवा काय करू, पण ह्यांनी आज स्वतःहून सगळं हे करून त्यांनी करून दिला. त्याबद्दल खरंच आम्ही सगळे आमच्या इथल्या बुरुंजावरचे सगळी लोक आम्ही त्यांचे आभार मानतो आणि हा रस्ता करून दिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून त्यांचे आभार. बस धनश्रीताई कोल्हे ह्यांचंच आभार आणि तुमचं दत्ता कोल्हे त्यांचं पण खूप आभार. आता त्याची दुरावस्था होती ती आता यांच्यामुळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आम्हाला चांगले रस्ता वापर करायला मिळतो आहे याच्यातच आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. यांनी भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आम्ही भरपूर मतदारांनी त्यांना निवडून देणार आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.